विशाल महाराष्ट्र प्रतिनिधी साईनाथ रामपूरकर। आज मी अक्कलकोट मंदिरामध्ये आहे। आज गुरुपौर्णिमा विशेष असल्यामुळे आज आपल्याकडं तिथले अध्यक्ष महेश इंगळे साहेब आपल्याला थोडा सांगतील नियोजन त्यांनी कसं केलं आहे आणि लोकांचे दर्शन 15 मिनिटात होते, त्यामुळे साहेब थोडा सांगतील माहिती। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आपल्याला सर्वांना माहीतच आहे की लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं श्री वटवृक्ष स्वामी समर्थांचं हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गुरु म्हणजे सर्वस्व असतो आणि गुरू ब्रह्मांडाचे नायक या ठिकाणी बसलेले आहेत आणि यांचा आशीर्वाद घेण्यासाठी हजारो लाखो स्वामी भक्त या ठिकाणी दरवर्षी येत असतात आणि याही वर्षी हजारो लाखो स्वामी भक्तांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आणि त्याचं नियोजन असं केलेलं आहे, पुरुषांसाठी वेगळी लाईन, स्त्रियांसाठी वेगळा विभाग आणि ठिकठिकाणी पाण्याची सोय, पत्र्याचं शेड, शामियाना उभारण्यात आलेला आहे। तसेच मंदिर हे दर्शनासाठी पहाटे 2 वाजता खुलं करण्यात आलेलं असून दररोजची होणारी पहाटेची 5ची काकडा आरती ही आज पहाटे 4 वाजता करण्यात आलेली आहे। तसेच सकाळी 6 वाजता परंपरेप्रमाणे देवस्थानचा लघुरुद्राभिषेक झालेला आहे। तसेच 6 नंतर पुन्हा मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं असून नित्य नियमाने होणारे 7:30 ते 9:30 या वेळेमध्ये जे स्वामी भक्तांचे अभिषेक असतात ते अभिषेक आज स्वामी दर्शन व्यवस्थित होण्यासाठी रद्द करून जे स्वामी भक्त पावती करतील अभिषेकाची त्यांना तात्काळ स्वामींचा श्रीफळ म्हणून प्रसाद देण्यात येत आहे। तसेच या ठिकाणी 12 ते 3 या वेळेमध्ये महेंद्रगिरी रोडवर जे की भक्तनिवास आहे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचं, तेथील भोजन कक्ष हॉलमध्ये सर्व स्वामी भक्तांना भोजन प्रसादाची देखील सोय करण्यात आलेली आहे। तसेच संध्याकाळी नित्य नियमाने होणारी शेजारती 8 ते 8:45 या वेळेत होईल आणि 12 वाजता हे मंदिर पुन्हा बंद होईल। अशा रीतीने 24 तासापैकी 22 तास हे मंदिर दर्शनासाठी खुलं राहील आणि या ठिकाणी येणारे स्वामी भक्तांनी या सर्व सेवा आणि उपक्रमाचा लाभ घ्यावा, तसेच स्वामींचं दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं। श्री स्वामी समर्थ। तसंच तुम्ही साहेब नियोजन तुम्ही महिलांसाठी वेगळं केलं आहे, जेंट्ससाठी, म्हणजे इथं धक्का गर्दी होऊ नये त्यासाठी तुम्ही नियोजन चांगलं केलं, त्याबद्दल सांगा जरा पाचक। नाही, फार वर्षापासून असं होतं की एकत्रितपणे आम्ही सोडत होतो, पण स्वामींनीच आम्हाला अशी बुद्धी दिली की महिला आणि पुरुष, लहान, आबाल, गोपाळ, वृद्ध या ठिकाणी वेगळे करायला पाहिजे। ह्या उद्देशानं स्वामींनीच आमच्या हातून हे कार्य घडून घेतलेलं आहे आणि गेल्या प्रकट दिनापासून जवळजवळ आता 1 वर्ष 1.5 वर्षाचा कालावधी झाला या ठिकाणी महिलांसाठी आणि पुरुषांसाठी स्वतंत्र अशी दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तरी या ठिकाणी सर्व स्वामी भक्त हे समाधानी होऊन स्वामींचं दर्शन घेत असतात। तसेच प्रशासनाचं तुम्हाला किती पाठबळ आहे? प्रशासन, पोलीस प्रशासन असेल, आमचे सर्व सेवेकरी असतील, बाहेरगावचे पोलीस असतील, इतर सर्व जे आहेत किंवा आमचे विश्वस्त मंडळ असतील, या ठिकाणचे कर्मचारी असतील, सर्व सेवेकरी यांचं सर्व प्रकारचं सहकार्य आम्हाला लाभत आहे। सर्व देवस्थान हे नेहमीच चांगल्या सोयीसुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असते। तसेच आपण ऐकलं महेश साहेबांनी चांगलं सांगितलं, महिलांसाठी विशेष लाईन ठेवली आहे आणि जेंट्ससाठी वेगळी ठेवली आहे आणि सुरळीत दर्शन चाललं आहे आणि रस्त्या रांग लागली त्यासाठी मंडपची व्यवस्था केली आहे, मेडिकलची व्यवस्था केली आहे, जेवणाची सोय केली आहे, व्यवस्था मोफत अन्नदान आहे। तसंच कॅमेरामॅन समर गवळी सांगते अक्कलकोट म्हणजे स्वामी समर्थ। आपण बघतो सगळे महिला लोकांचा पण प्रतिसाद चांगला आहे। गुरु मंदिर आज गुरु पौर्णिमा असला विशेष म्हणून आज सगळा प्रतिसाद महिलांना चांगला दर्शन भेटत आहे। स्वामी भक्तांचं देवस्थानच्या वतीनं हार्दिक स्वागत। Audio Jungle.